मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। लालबागच्या राजाचा आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे। शिस्तबद्ध पद्धतीने सगळी मिरवणूकही पार पडली आणि विसर्जन देखील तेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे। नक्कीच वृषाली, त्या ठिकाणी आपण जर दृश्य पाहिली तर लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतरच ज्या उर्वरित गणेश मूर्ती आहेत, ज्या मुंबईतल्या इतर गणेश मंडळांच्या उंच अशा मूर्ती गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या आहेत, त्यांचं विसर्जन पार पडेल। त्यामुळे सगळ्यात आधी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठीची म्हणून सज्जता या ठिकाणी आपण पाहतोय, यंत्रणांची लगबग या ठिकाणी आपण पाहतोय। आणि दरवर्षी आपण जसं पाहतो की एक परंपरा असते, कोळी बांधव आपापल्या बोटींमधून लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी समुद्रात हजर असतात, तशा या बोटी सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत। तर सध्या या ठिकाणी ही प्रक्रिया आपण पाहतोय, बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान केल्याची, ती पार पाडल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। प्रक्रिया सध्या सुरू आहे बाप्पाच्या मूर्तीला त्या तराफ्यावर विराजमान करण्याची। त्या ठिकाणी ही सगळी यंत्रणा त्यासाठी कामाला लागल्याचं आपण पाहतोय। काल 12:30 वाजल्यापासून बाप्पाची मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे। 12:30 वाजता कमानीच्या बाहेर आलेला आहे लालबागचा राजा आणि त्यानंतर आता विसर्जनाची ही दृश्य आपण पाहतोय। खबरदारी म्हणून तटरक्षक दलाचे जवान सध्या समुद्रात तैनात आहेत, तर गिरगाव चौपाटीवर सध्या विसर्जनासाठी भाविकांचा हा महापूर आपण पाहतोय। मागे देखील अनेक मोठमोठाले गणेश मूर्ती ज्या आहेत त्या आहेत आणि अनेक भक्तगण देखील आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। खूप कमी वेळा एवढं आपल्याला विसर्जनाचं हे जवळून दृश्य पाहायला अनुभवता येतं। यावेळी खरं तर ही पर्वणीच म्हणायला लागेल। नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। वृषाली, खरं तर हे डोळ्यात साठवावं असंच रूप, एकीकडे अथांग असा जलसागर आणि दुसरीकडे अथांग असा जनसागर, हा भक्तीचा संगम आहे एक प्रकारे। ही दृश्य आपण पाहतोय, लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठीची सज्जता या ठिकाणी झालेली आहे। थोड्याच वेळात या सगळ्या यंत्रणा सध्या काम करतायत। या बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्यासाठी या सगळ्या यंत्रणा प्रयत्न करताना आपण पाहतोय। तर ही दृश्य गिरगाव चौपाटीवरची लालबागच्या राजाचं विसर्जन यंदा पहिल्यांदाच मोटराईज तराफ्यातून केलं जाणार आहे। त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी आपण होताना पाहतोय। तर तटरक्षक दलाचे जवान सुद्धा या परिसरात सध्या दाखल झालेले आहेत। तर कोळी बांधवांच्या बोटी परंपरेप्रमाणे जशा लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी समुद्रात उपस्थित असतात, त्या सुद्धा त्या ठिकाणी आहेतच। सध्या प्रयत्न केले जात आहेत सगळ्याच पदाधिकाऱ्यांकडून बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्याचे। थोड्याच वेळात विसर्जन पार पडणार आहे। अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यातून हे विसर्जन होणार आहे, त्यासाठीच हे प्रयत्न सध्या सुरू आहे। भरतीची वेळ 9:19 ही भरतीची वेळ होती आणि त्यानुसार आता पाण्याची पातळी जी आहे ती थोडी वाढत चाललेली आहे। प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून सध्या केले जातात। अत्याधुनिक हा तराफा पहिल्यांदाच वापरण्यात येतोय, त्यामुळे त्याचा अंदाज यायला थोडासा वेळ लागतोय। मात्र प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती समुद्राजवळ आणलेली आहे, समुद्रात आणलेली आहे। मात्र फक्त आता तराफ्यावर ती विराजमान होणं बाकी आहे। त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। नक्कीच वृषाली, लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडल्यानंतरच मग बाकीच्या ज्या गणेश मूर्ती या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या आहेत त्यांचं विसर्जन पार पडेल। त्यामुळे सध्या यंत्रणा आपण पाहतोय आणि मंडळाचे पदाधिकारी सुद्धा प्रयत्न करतायत बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्याचे। खरं तर वृषाली, हा निरोपाचा क्षण असतो तो अत्यंत कठीण असा असतो, भावूक असतो। एकीकडे डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात, लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा हा क्षण असतो। दुसरीकडे एक आस असते, एक आशा असते की आपण बाप्पाला साकडं घालत असतो की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, म्हणजे आम्हाला तुमची सेवा अशीच मनोभावे करता येईल आणि तुमच्या पुन्हा एकदा आराधनेत आम्हाला तल्लीन होता येईल। 10 दिवस एक वेगळंच अनुभवलेलं आहे आपण सगळ्यांनीच वातावरण, एक वेगळं चैतन्य संपूर्ण वातावरणातच आपण अनुभवलेलं आहे। 10 दिवस लोअर परळ, लालबाग परळ हा खरं तर परिसर जो आहे तो झोपत नाही। लगबग जी आहे ती भक्तांची सुरू असते आणि तेवढ्याच आपुलकीने सर्वच जण या भक्तांचं स्वागतही करत असतात। मात्र आजच्या दिवशी जड अंतकरणाने आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला जातोय। चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, तसंच परळचा सम्राट असेल, परळचा महाराजा असेल, अनेक राजे आहेत, त्यांच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात। हे 10 दिवस एक वेगळाच सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो। मग मुंबई असेल, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची एक वेगळी धूम आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनुभवलेली आहे।
हा विसर्जनाचा खास सोहळा आपण सध्या एक्सक्लुझिव्हली TV9च्या प्रेक्षकांना दाखवतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन सध्या सुरू आहे। तासाभरापूर्वी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। सध्या लालबागच्या राजाचं विसर्जन आता पुढच्या काही मिनिटात होणार आहे। सध्या संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय। नक्कीच ज्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात आपण बाप्पाचं स्वागत करतो, बाप्पाला मंडपात विराजमान करतो, त्याच उत्साहात त्याच ढोल ताशाच्या गजरात तशीच गुलालाची उधळण करत आपण बाप्पाला निरोप देत असतो। हे संपूर्ण 10 दिवस आपण लाडक्या गणरायाचा पाहुणचार करतो। आपल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं लाडक्या बाप्पाची सेवा आपण करतो आणि हाच एक विश्वास असतो की हे जे 10 दिवस आपण ऊर्जेनं आणि चैतन्यानं व्यतीत केले, तसेच बाप्पाच्या दर्शनानं आणि बाप्पापासून तीच ऊर्जा घेऊन पुढचं सगळं वर्ष हे असंच ऊर्जामय आणि चैतन्यमय राहो असाच आशीर्वाद आपण बाप्पाकडे मागत असतो। तर ही दृश्य आपण पाहतोय, लालबागच्या राजाची ही उंच भव्य अशी मूर्ती सध्या गिरगाव समुद्रात आहे। त्या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन अगदी थोड्याच वेळात पुढच्या काही मिनिटांमध्ये पार पडेल। सज्जता त्या ठिकाणी पूर्णपणे झाल्याची आपण पाहतोय। यंत्रणा सगळ्या या बाप्पाच्या विसर्जनासाठी म्हणून सज्ज असल्याचं आपण पाहतोय। तर होळी बांधवांच्या बोटी सुद्धा समुद्रात सज्ज आहेत। हार फुलं बाप्पाला अर्पण करण्यात आलेली आहेत। सध्या कार्यकर्त्यांचे देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत। दरवर्षीचा हा तराफा नाहीये। दरवर्षी जो तराफा असतो त्याला दोन्ही बाजूने बोटींचा सहाय्य घ्यायला लागतं। त्यानंतर या दोन्ही बोटी या तराफ्याला खोल समुद्रात घेऊन जातात आणि तिथे बाप्पाचं विसर्जन होतं। मात्र यावेळेचा हा अत्याधुनिक असा तराफा आहे गिरगाव चौपाटीवर। विसर्जनासाठी भाविकांचा हा महापूर आपण पाहतोय। आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। खरं तर वृषाली मागचे 10 दिवस हे जे चैतन्यमय वातावरण आपण अनुभवत असतो, सगळीकडे एक ऊर्जा निर्माण झालेली असते, एक भक्तिभाव संपूर्ण वातावरणात भरून राहिलेला असतो आणि तोच भक्तिभाव बाप्पाला निरोप देताना सुद्धा या ठिकाणी अनुभवतोय। करायला होता त्याच्या अडचणी ज्या आहेत त्या स्पष्टपणे निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती बराच वेळ प्रयत्न करून सुद्धा चढवता आलेली नाहीये आणि म्हणून आता लालबागच्या राजाच्या वरती जे काही सोन्याचे दागिने आहेत ते आता मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून काढले जात आहेत आणि आता विसर्जन कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जो तराफा अत्याधुनिक यंत्रणा असलेला बनवण्यात आलेला होता आणि खास विसर्जनासाठी गुजरातहून तो तराफा बनवून घेण्यात आलेला होता, मात्र त्या तराफ्यावरती लालबागच्या राजाला चढवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या। तांत्रिकदृष्ट्या ते शक्य झालं नाही आणि पाणी जे आहे ते हळूहळू वाढताना पाहायला मिळतं आहे। खरं तर भरतीचं ही वेळ आहे आणि भरतीच्या वेळेला समुद्रामध्ये एवढं पाणी किनाऱ्यावरती वाढायच्या आधीच मूर्तीला तराफ्यावरती चढवणं अपेक्षित होतं, मात्र पाणी वाढल्यामुळं मूर्ती तराफ्यावरती चढवणं असंख्य अडचणीचं ठरलेलं आहे आणि आता आपण पाहतोय सगळे पदाधिकारी बराच वेळ मेहनत केल्यानंतर आता शांतपणे उभे आहेत। मात्र जे दागिने लालबागच्या राजाच्या मूर्तीवरती आहेत ते सध्या पूर्णपणे काढले जात आहेत। जे काही हार होते ते सुद्धा आता काढले जात आहेत आणि आता विसर्जनाची ही सगळी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे लालबागच्या राजाचं भर समुद्रामध्ये म्हणजेच अगदी खोलवर जिथे दरवर्षी विसर्जन केलं जातं तिथपर्यंत जाऊन विसर्जन कसं होणार। कारण जुना जो काही तराफा होता तो तराफा अडचणीचा ठरत होता, तिथे गर्दी त्याच्यावरती नियंत्रित राहत नव्हती आणि म्हणून हा मोठा तराफा लालबागच्या राजाच्या गणेशोत्सव मंडळानं बनवून घेतलेला होता, जो पूर्णपणे स्वयंचलित आहे। त्याला कुठलीही बोट किंवा दुसरी जी काही बोट आहे ती समुद्रामध्ये जाण्यासाठी लागणार नव्हती। मात्र हा तराफा जो आहे तो आता या ठिकाणी अडकल्यासारखा पाहायला मिळतो आहे। तराफ्यावरती मूर्ती काही केल्या बराच वेळ प्रयत्न करून सुद्धा चढवण्यात यश न आल्यामुळे आता लालबागच्या राजाच्या मूर्तीला तसंच ठेवून जे काही दागिने आहेत ते आता काढले जात आहेत आणि आता विसर्जन करण्याची तयारी जी आहे ती मंडळाकडून सुरू झालेली आहे। मात्र विसर्जन आता कसं होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास इथे ही लालबागच्या राजाची मूर्ती चौपाटीवरती दाखल झालेली होती आणि त्यानंतर थोडा वेळ पाहून
या तराफ्यावरती मूर्ती चढवण्याचे प्रयत्न लालबागच्या राजाच्या मंडळातील सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले, मात्र बराच वेळ प्रयत्न करून सुद्धा मूर्ती चढत नव्हती। मूर्तीच्या अगदी शेजारी अनंत अंबानी हे देखील उभे होते, मात्र त्यांना दुसऱ्या एका स्पीड बोटीमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोर लावून ही मूर्ती तराफ्यावरती जाते का याचा देखील प्रयत्न मंडळातील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला, मात्र अजून सुद्धा तराफ्यावरती मूर्ती चढलेली नाहीये। सध्या मंडळाचे काही कार्यकर्ते जे आहेत ते मूर्तीवरील जी काही आभूषणं आहेत ती काढतायत, सोन्याचे जे काही दागिने होते ते काढतायत आणि त्यानंतर विसर्जनासाठी मूर्तीला तयार करताना पाहायला मिळतात। मात्र हा सगळा हजारोंचा समुदाय किंवा भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने जे इथे जमलेले आहेत ते विसर्जनाच्या सगळ्या तयारीसाठी जमलेले होते आणि ते आरतीसाठी खरं तर जमलेले होते, मात्र अद्याप लालबागच्या राजाची आरती मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती झालेली नाहीये। विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे, मात्र आता जो तराफा विसर्जनासाठी सज्ज होता त्या तराफ्यावरती मूर्ती न चढल्यामुळे विसर्जन आता कसं होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लालबागच्या राजाचे मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर मानद सचिव सुधीर साळवी, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे देखील या तराफ्यावरती आहेत आणि अनेक काही मान्यवर या तराफ्यावरती असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र आता या मूर्तीला तराफ्यावरती चढवणं थोडं मुश्किल बनत चाललेलं आहे आणि त्यामुळेच आभूषणं जे आहेत ते फक्त काढून घेतली जात आहेत आणि त्यानंतर विसर्जनाची कशी तयारी केली जाते, लालबागच्या राजाला समुद्रामध्ये विसर्जनासाठी कसं नेलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परतीची वेळ आहे आणि त्यामुळे समुद्रातलं पाणी किनाऱ्यावरती वाढताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आजूबाजूचे जे काही मच्छीमार बांधव आहेत जे नेहमी विसर्जनाच्या वेळेला लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेला मदत करतात ते देखील मोठ्या संख्येनं मूर्तीच्या आजूबाजूला जमल्याचं पाहायला मिळतं आहे।